कोकणामध्ये समुद्र किनारी जर का एखादा बंगला घ्यायचा असेल, रेडी पोझिशन मधला एक 2 बेडरूमचा बंगला आहे, नारळ सुपारी याची बाग आहे, त्या बागेमध्ये असलेला हा प्रोजेक्ट आहे. हा आपला प्रोजेक्ट इथून सुरू झाला. आज रस्त्याच्या दोन्ही साईडला बंगलोज झालेले आहेत आणि मागच्या बाजूला बघता ही सगळी नारळाची सुपारीची गर्द अशी नारळ सुपारीची ही बाग आहे आणि त्याच्यामध्ये असलेला हा 2 गुंठ्याचा ॲव्हरेज प्लॉट आहे. त्याच्यामध्ये 2 बेडरूमचा अंदाजे 750 स्क्वेअर फूटचे बंगले आहेत आणि अतिशय सुंदर बांधलेले आहेत. फुल्ली फर्निश बंगलो आहेत. ह्याच्यामध्ये व्हॅली विंड्स नावाचं हे रिसॉर्ट ऑलरेडी आपण रन करतोय. हा आहे डायनिंग एरिया, पलीकडे आपलं किचन आहे. काही खाणे पिणे का यहाँ पे टेन्शन नाही आहे, तुम्हाला जेवणाची सोय येते होते. तुम्ही त्यानंतर हे बंगले तुमचे रेंट आउट देखील करू शकता. ह्यातनं तुम्हाला मंथली रिटर्न देखील मिळणार आहे. तुम्ही स्वतः देखील Airbnb वरती असतील, booking.com वरती हे भाड्याने देखील देऊ शकता. हा आहे आपला 2 बेडरूमचा बंगला. प्लॉट साईज साधारणतः 1750 ते 1800 स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे आणि हा पूर्ण युनिट आहे. छानपैकी झाडं इथं तुम्ही लावू शकता किंवा लॉन गार्डन वगैरे इथं करू शकता. त्यानंतर हा आहे आपला पोर्च. बंगला तर मी तुम्हाला फिरून दाखवतोच, पण सर्वात पहिलं जे मेन अट्रॅक्शन आहे ते आपण बघूया. ही आहे मेन, ही मागे बघता ना, ही सगळी सुपारी नारळ बाग आहे आणि प्लेझंट फील आहे. म्हणजे तुम्हाला कोकणात आल्यानंतर जे कोकणाचं फील घ्यायचं आहे ना मित्रांनो, इथं आल्यानंतर हे फील तुम्हाला मिळतं. हे आपल्या इथं हे चिक्कू लावलं आहे, त्यानंतर इथे आंबा आहे, त्यानंतर ह्या साईडला थोडंसं केळी आहेत, त्यानंतर फणस आहे आणि ह्या साईडला ही जी जागा दिसते मोकळी, इथे तुम्ही छान गार्डन करू शकता, लॉन लावू शकता. ही इकडे देखील अशी मोकळी जागा आहे. त्या साईडला बघा, ही देखील भरपूर मोकळी जागा आहे. म्हणजे साधारणतः 1700 ते 1800 स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि त्याच्यामध्ये हे 2 बेडरूमचं युनिट आहे आणि गर्द झाडी आहे. सो मित्रांनो, हा आहे आपला हॉल. हॉलमध्ये हे सिट आउट आहे, सोफा आहे, 2 चेअर आहे, छान सिट आउट केलेलं आहे. त्यानंतर इकडे आहे आपली ही एक बेडरूम, फुल्ली फर्निश्ड. आपण ॲज इट इज देणार आहे, जसं आहे तसाच तुम्हाला हा बंगला देणार आहे. AC आहे, नंतर वॉर्डरोब आहे इकडे, नंतर एक डबल बेडरूम आहे. ये हो गई एक बेडरूम, ये आ गई बेडरूम नंबर 2. ही 2 बेडरूम, त्याच्यामध्ये वरती AC, डबल बेड, इकडे आहे अटॅच टॉयलेट आणि ही आपली इकडे आहे बाल्कनी. तो ये आ गई अपनी बालकनी, रूम नंबर 3. 3 बेडरूम का बंगला दे रहा हूँ भाई, वो भी सिर्फ 45 लाख में. आ जाओ. त्यानंतर ही आहे आपली छोटी 2.5 हाफ BHK बोलू शकता तुम्ही. ॲक्च्युली इथे तुम्ही एक छोटंसं किचन किंवा पॅन्ट्री देखील करू शकता, पण आपल्याला इथे एक छोटीशी रूम केलेली आहे. इथे पाहिजे तर फॅन लावलेला आहे. किड्स रूम म्हणू शकता, एखादं छोटंसं ऑफिस जर का तुम्हाला करायचं आहे. चला, म्हणजे तुम्ही जर काय वर्क फ्रॉम होम जर करायचं असेल तर इथे छोटं तुमचं ऑफिस होऊ शकतं. यात 2 बेडरूम होऊ शकतात. हे आहे आपल्याकडे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे, वेस्टर्न स्टाईल आहे. इकडे हा आहे वरांडा. मित्रांनो, किचनची व्हायला गरज नाही आहे, कारण किचन ऑलरेडी सेंट्रलाइज किचन आहे. तुमची खायची प्यायची सर्व सोय इथे केलेली आहे. तर इथं बरंचसं गार्डन तुम्ही अजून मेंटेन करू शकता आणि रेडी पोझिशन मेन म्हणजे बंगला आहे. कोळथरे बीच साधारणतः चालत 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावरती. तर आपलं हे रेडी युनिट आहे. तुम्हाला जर का कोकणात एखादं छोटंसं घर घ्यायचं असेल, त्यातनं तुम्हाला इन्कम देखील हवा असेल किंवा एक छान येऊन इथं सेटल व्हायचं आहे, बीचपासून जवळ. मेन म्हणजे कोळथरे गाव जे आहे, हे गाव छोटंसं गाव आहे, पण बीच मात्र अतिशय सुंदर आहे. सध्या काय आलं आहे, कर्दे, मुरुड, पाळंदे असेल, हरणे असतील, ह्या बीचवरती प्रचंड गर्दी झालेली आहे. त्यामुळे बरंचसं पब्लिक जे आहे ना, ते कोळथरे किंवा लाडघर ह्या भागात जास्त करून शिफ्ट होते आणि शांत प्रोजेक्ट आहे. बाजूला सर्व नारळ पोफळीच्या बागा आहेत, मेंटेन आहे, रेडी पोझिशन आहे. ताबडतोब तुम्ही येऊन इथं राहू देखील शकता, ताबडतोब तुमचं इन्कम देखील सुरू होऊ शकतं. और क्या मागताय, फोन करा, खाली माझा नंबर दिलेला आहे. 2 बेडरूमचं युनिट 45 लाखाला देतोय. धन्यवाद.